नमस्कार, मी दादासाहेब करंडे आरोग्य कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण नेहमी आपल्या आरोग्य कट्ट्यावरती अशा स्पेशल गेस्टला बोलवत असतो, ज्या गेस्टच्या माध्यमातून आरोग्याविषयी तुमच्या जे काही समस्या आहेत, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते सर्व प्रॉब्लेम सॉल्व केले जातात किंवा त्याचं काहीतरी मार्गदर्शन तुम्हाला मिळतं. असेच एक आपल्या या आरोग्य कट्ट्यावरती एक स्पेशल गेस्ट आलेले आहेत. कारण आरोग्य कट्टा आपण चालवतो का? कारण आत्ताच परिस्थिती खूप वेगळी आहे. कारण कोरोनाने आपल्याला भरपूर काही शिकवलेलं आहे. कोरोनाच्या माध्यमातून अनेक गोष्टीला आपल्याला सामोरे जावं लागलं आहे. त्यामुळं आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर निश्चितपणे आपण आपल्या अवतीभोवती आरोग्य जर चांगलं असेल तर वातावरणही चांगलं करू शकतो. तर अशा दृष्टिकोनातून आपण आरोग्य कट्ट्यावरती अनेक चांगले चांगले व्यक्ती आपण बोलत असतो. अशाच प्रकारची एक व्यक्ती ज्यांनी गेली त्यांचं पूर्ण आयुष्य एक शोध म्हणून पुढे ढकललेलं आहे आणि ते शोधाच्या कायम आरोग्याविषयी चांगल्या गोष्टी शोधत असतात. असे शोधतज्ञ किंवा आपण त्यांना सायंटिस्ट म्हणूया, त्यांना ॲक्च्युली सायंटिस्टचीच पदवी भेटलेली आहे आणि ते सायंटिस्ट सन्माननीय श्री अनिलजी घनवट आहेत. तर आपण त्यांना भेटणार आहोत आणि चर्चा करणार आहोत की आरोग्याविषयी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, कशाप्रकारे आपलं आरोग्य ठेवलं पाहिजे. आणि आरोग्याविषयावरती त्यांनी विश्वकल्याणाचा उपक्रम देखील केलेला आहे की विश्वाचं कल्याण करायचं आहे त्यांना. तर त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर प्रथम अनिलजी, आपलं करिअर कट्टा आरोग्य कट्ट्यावरती आपलं स्वागत आहे. आरोग्य कट्ट्यावरती मी तुम्हाला आमंत्रित करण्याचं एकच कारण आहे अनिलजी, की आता खूप भयानक परिस्थिती आहे की आरोग्याविषयी जनजागृती खूप कमी प्रमाणात आहे. लोक आरोग्याविषयी काही एवढेच म्हणजे जशी काळजी घ्यायला पाहिजे तशी घेत नाही आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. अनिलजी, आपलं प्रथम या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आरोग्य कट्ट्यावरती. अनिलजी, मला एक तुम्हाला आवर्जून प्रश्न विचारायचा आहे की आरोग्याविषयावरती अनेक चर्चा आपण पुढे करणार आहोत. तर तुम्ही या विषयावरती एक शास्त्रज्ञ म्हणून जसे तुम्ही या आत्तापर्यंतच्या पोझिशनमध्ये तुमचं बालपणाविषयी थोडं सांगा ना, की तुम्ही बालपणी काय होतात आणि मग ह्याच्या आरोग्याविषयी किंवा औषधांच्या विषयी आयुर्वेदविषयी कसे कनेक्ट झाला? श्रीमंत विश्वकल्याण उपक्रम ही संकल्पना म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सुखी समृद्ध शांततामय जीवन जगण्यासाठी आणि त्याची समृद्धीच असण्यासाठी, आरोग्य चांगलं असण्यासाठी काम करणारी संस्था. या संस्थेमध्ये अनेक संशोधक लोक असोसिएट आहेत, संबंधित आहेत, अनेक लोक काम करतात. आणि खऱ्या अर्थानं आम्ही साधारण 31 वर्षापूर्वी जे कामाला सुरुवात केली अनेक लोकांनी एकत्र येऊन, त्याचं अलीकडचं फलित म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन्स युनो यांचे सेक्रेटरी डायरेक्टर जनरल त्यांनी आम्हाला दिल्लीला भेटण्यासाठी बोलवलं आणि त्यातनं आजारमुक्त देश काय संकल्पना आहे याविषयी चर्चा केली आणि त्यातनं मूळव्याधमुक्त देश अशा 2 प्रकारच्या आपण सुरुवात करत पायलट सेंटर सुरू करूयात. या 2 देशांना पूर्णपणे मूळव्याधमुक्त करूयात अशा प्रकारचं आमचं जे काही बोलणं झालं आणि त्याच्यावर कारवाई सुरू झाली. मला वाटतं की ती आत्ता सुरुवात आहे. क्या बात आहे. तर या सुरुवात असताना आजारमुक्त समाज ही संकल्पना गेले 31 वर्षापूर्वीची. मित्रांनो, मला इथे एक आवर्जून सांगायचं आहे तुम्हाला की भारतामध्ये एवढे चांगलं आयुर्वेदिकचं जाळं असताना आपल्या भारतीयांना त्याचं महत्त्व कळत नाही. वारंवार मला वाटतं अनिल सर, आपण या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करत आहात, गेली कित्येक वर्ष, पण याला महत्त्व देण्यासाठी आपले जी काही भारतीय आहेत ते खरंच रिस्पॉन्स देत नाही आहेत. ही गोष्ट बाहेर देशातील व्यक्तींना कळली. दादासाहेब, साधारण आयुर्वेदासाठी आयुर्वेद ही कधीही औषधी विकण्याची कला नव्हती, जीवन जगण्याचं साधन आहे. क्या बात आहे. आणि आयुर्वेदिक लोकांनी संशोधन किती केलं आहे किंवा आहे तसंच आपण वापरतो याचा उहापोह करण्यापेक्षा मला असं वाटतं की आयुर्वेदाप्रमाणे दिनचर्या असेल तर माणसं आजारीच पडणार. जेव्हा मी म्हणतो की आजारमुक्त गाव, अनेकांना पोटात धडकी भरते, परंतु आमच्या दृष्टिकोनातून इतकं सोपं आहे ते की फक्त तुमच्या आरोग्याच्या सवयी काही चांगल्या लावून घ्या. या चांगल्या सवयी लागल्या तर तुमचे 50% आजार फिल्टर होते. सामान्यपणे असं तुम्हाला आठवेल, तुमच्यापेक्षा आमची पिढी अगोदरची आहे, 60-65 वर्ष वयाची आमची जी लोक आहेत, त्यांना वयाच्या 6व्या-7व्या वर्षी इयत्ता पहिलीमध्ये सांगितलं जायचं प्रत्येक घास 32 वेळा चावून खा. बरोबर. विश्वकल्याण उपक्रमाच्या माध्यमातून मूळव्याध, भगंदर, परिकर्तिका, डायबिटीज, कार्डिओव्हास्क्युलर, किडनी, लाईफस्टाईल डिसीज किंवा कम्युनिकेबल डिसीज या संदर्भात लोकांशी बोलताना एक जाणवतं, त्यांची हिस्ट्री घेताना जाणवतं, तुम्ही जेवण किती वेळात करता.
याच ठिकाणी सगळ्या आजारांचा मूळ सुरुवात आहे, होते सर. मूळ आहे थोडक्यात. तुमचा प्रत्येक घास 32 वेळा चावून खा आणि मग ती लाळ तुमच्या घासामध्ये मिसळलेली आहे आणि तुम्ही लिक्विड स्वरूपात आत सोडलेली आहे, असं असेल तर पित्त वाढणार नाही. पित्त ही सगळ्या आजाराची जर्नी मी आहे. इथे थांबवतो सर. 32 वेळा जी घास आपण चावतो ती डीपमध्ये यांना प्रोसेस माहीत नाही. ती डीपमध्ये जशी लाळेची प्रोसेस, तर ती काय आहे थोडक्यात सांगा ना त्यांना. कारण काय होतं की माणूस घाई काही गडबड असते किंवा उशीर झाला किंवा काय मला असं वाटतं की आमच्या या विश्वकल्याण उपक्रमाची आपण पहिल्या भागात ओळख करून घेऊया. त्यानंतर लाईफस्टाईल डिसीज म्हणजे जीवनशैलीचे विकार, त्याच्यामध्ये हा आपण भाग घेऊयात. तरीसुद्धा आपल्या आग्रहाखातर थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. डायबिटीस असेल, माउथ अल्सर असेल, मूळव्याध असेल किंवा तुमचा कुठलाही लाईफस्टाईल डिसीज असेल, इव्हन कार्डिओव्हास्क्युलर ज्याला ब्लॉकेज अटॅक असं म्हणतात, या सगळ्या आजारांच्या लोकांचं जेव्हा आम्ही निरीक्षण केलं, परीक्षण केलं, म्हणजे इंटरव्ह्यू घेतला, त्याचे रेकॉर्ड्स ठेवले आणि त्यांना विचारलं किती वेळ लागतो जेवायला. अलीकडच्या एका 33 वर्ष वयाच्या बाईचं उदाहरण आम्हाला खूप आवडतं, आठवतं. त्यांना विचारलं ताई जेवायला किती वेळ लागतो. भगंदर सारखा प्रकार, खुनी बवासीर त्याला म्हणतात, ती म्हणते 2 किंवा 3 मिनिटात जेवण संपतं. ताई औषध नेऊ नका, आमचं सप्लिमेंट नेऊ नका, फक्त एक करा, तुम्ही प्रत्येक घास 32 वेळा चावून खा. बाजारामधल्या पालेभाज्या, सुरण यांचा वारेमाप वापर करा आणि तुम्ही साधारण एक 20 दिवसानंतर आमच्याकडे या. 8 दिवसानंतर ती बाई आमच्याकडे. हा अलीकडचा प्रसंग. त्याचप्रमाणे डायबिटीस, मधुमेहाबद्दल प्रत्येक घरटी आमच्या डायबिटीस आहे वगैरे केकलत असताना आम्हाला असं वाटतं की फक्त एकच जर केलं प्रत्येकानं, जेवणामध्ये अन्न ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माचं सेवन करायचं आहे आणि सातत्यानं सुंदर अशा वातावरणात जेवण केलं तर मला वाटतं 32 वेळा चावलेला घास, त्याच्यामध्ये मिसळलेला लाल रस आणि मग तो ब्रह्मरस झाल्यानंतर पोटात रसच जाऊ द्या. तुमच्या पोटामध्ये अन्नाचा लहान तुकडा गेला की पित्ताशयातील पित्ताचं काम असतं की त्या ठिकाणी उपस्थित व्हावं. तो उपस्थित झाला की त्या ठिकाणी पित्त वाढतं. पित्त वाढलं की अजून पित्त वाढत जातं, अजून तुकडे आलेत. मग त्या वाढलेल्या पित्तामध्ये बेली रिजनचं म्हणजे पोटाचं टेम्परेचर 2 डिग्री सेल्सिअसनं वाढलं. या वाढलेल्या टेम्परेचरमध्ये मग अजूनही पित्त येतं आणि मग त्या पित्तामध्ये हा जो आपल्या पोटातील अन्नाचा भाग आहे सडायला लागतो. मग पित्त सुरू होतं, मग ते अन्न पचत नाही. मग व्यक्तीच्या वेगवेगळ्या प्रकृतीप्रमाणे वेगवेगळ्या आजारांची निर्मिती होते. म्हणून आजच्या या आमच्या विश्वकल्याण उपक्रमाच्या विषयी माहिती घेताना खरं वास्तविक अनेक तास, अनेक दिवस लागतील विश्वकल्याण काय आहे समजून घ्यायला. परंतु हा एवढा जरी संदेश तुमच्या माध्यमातून 10 लोकांनी गेला, 10 आणि 100ला सांगितला, तर मला वाटतं प्रत्येकानं प्रत्येक घास जर चावून खाल्ला तर निश्चितपणे कुठलाही आजार तुम्हाला होणार नाही. हा आमच्या लोकांचा अनुभव आहे. म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा, मूळ म्हणजे तुमच्या अन्न खाण्याच्या प्रोसेसवरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तुम्हाला जर अन्न प्रोसेसनी त्या 32 वेळा चावण्याच्या प्रोसेस जर सोडून तुम्ही खाल्लं तर निश्चितपणे पित्ताच्या वेगवेगळ्या आजाराने तुम्ही निश्चितपणे जखडले जाल आणि मग त्या आजाराला मूळ म्हणून पित्ताचे म्हणजे सगळ्या आजारांचं मूळ आहे तुमचं अन्न खाण्याची प्रोसेस. अनिलजी, मला दुसरा एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की बऱ्याच लोकांचा प्रश्न असा असतो, पोट साफ होत नाही किंवा वेगवेगळ्या टायमिंग जेवणाचे नाही, तर त्याचं काय थोडक्यात सांगता येईल? संतोषजी, खरं वास्तविक मला आपण बोलल्याप्रमाणे विश्वकल्याण उपक्रम काय आहे हे सांगायची खरंच गरज आहे. हा निश्चितपणे विश्वकल्याण जी काही आहे प्रत्येक आजारामध्ये जर तुम्ही वेळ दिला, लोकांनी ऐकलं, तर डायबिटीसवरती कार्यक्रम केला, केवळ ऐकण्यामुळे मी तुम्हाला सांगतो 50% लोकांची डायबिटीजची औषधं थांबतील किंवा गोळ्या थांबतील, सप्लिमेंट थांबतील. परंतु त्यासाठी आपल्याला एक 20, 25, 30 मिनिटाचा कार्यक्रम करावा. निश्चितपणे आपण मूळव्याधचा कार्यक्रम घेऊ, आपण म्हणजे लाईफस्टाईल डिसीज सगळंच घेऊया. निश्चितपणे मित्रांनो तुम्हाला अपडेट करायचा प्रयत्न करेल. परंतु तुम्ही आलाच आहात आणि आमच्या विश्वकल्याण उपक्रमाबद्दल जर युनोनं माहिती घेतलेली आहे, युनोला वाटतं की आपण काहीतरी करावं, तर निश्चित अगोदर सांगायचा प्रयत्न करतो. निश्चितपणे मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा पुढील आम्ही भाग देणार आहोत की कुठल्या प्रकारावर कसा तो आजार होतो आणि त्या आजारावरती कसा उपचार करण्यात येईल. हे सरांनी आपल्याला आता शब्द दिलेला आहे की आपण वेगवेगळ्या आजारावरती वेगवेगळे उपाय याचे एक सेपरेट एपिसोड करणार आहोत आणि ते तुम्हाला निश्चितपणे बघायला मिळणार आहेत. 100% तुम्ही बघावं ही तुम्हाला विनंती आहे. आता आपण जाऊया, सरांचा एक कन्सेप्ट आहे ग्लोबल जी काही ग्लोबल वेलबिंग प्रोग्राम्स. ग्लोबल वेलबिंग प्रोग्राम्स आहेत. पसायदानाचा जो मध्यतार्थ आहे किंवा अध्यात्माचा जो पाया आहे तो एका व्यक्तीनं दुसऱ्याचं करायचं कल्याण.
आणि हेच कल्याण एकानं अनेकांचं करता करता संपूर्ण जगाचं जर कल्याण होऊ शकेल, भारताचं, जगाचं, विश्वाचं या कल्याणाचा पाया, या पायामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही मानव बना. मानव बनायचं असेल तर पहिल्या प्रथम स्वतःला ओळखलं पाहिजे. स्वतःला ओळखण्यासाठी शास्त्रीय ध्यान, देव, धर्म, प्रपंच, अध्यात्म या गोष्टींच्या पलीकडे जा आणि फक्त शास्त्रीय ध्यान, मला माझी प्रकृती चांगली हवी, मला सुख, संपत्ती, यश, ऐश्वर्य हवं, या विचारानं काहीही न करणं म्हणजे ध्यान. अशा प्रकारचं आमचं 20 मिनिटाचं एक रिलेशन सेशन असतं. हे आम्ही तुम्हाला देऊ, तुम्ही त्यामध्ये, तुम्ही त्यामध्ये, एकानं एक ज्योत असे ज्योत जगात येते. तर अशा प्रकारे तुमच्या ग्रुपला निश्चित आम्ही हे देऊ. आमचा हाच प्रयत्न असतो की एकानं दुसऱ्याला, अनेक कंपन्यांच्या मध्ये होतं, त्या कंपनीचे लोक दुसऱ्यांना सांगतात, एका समूहातले लोक दुसऱ्यांना सांगतात. आमचाही तोच प्रयत्न आहे. एका गावामध्ये 10 लोकांच्या ग्रुपला दिलं, संपूर्ण गाव ध्यान. आता मग पुढचा प्रश्न, या ध्यानाच्या प्रक्रियेत काय होतं, स्वतःतल्या ऊर्जेची जाणीव, मी कोणी समजतं, माझ्यातल्या शक्तींची जाणीव होते आणि मग माझं शरीरातलं पित्त नॉर्मल राहायला मदत होतं, आजार कमी व्हायला मदत होतं, माझं चित्त एकाच ठिकाणी छान असतं आणि मग कॉन्सन्ट्रेशन केल्यानंतर अभ्यासानं सहज शक्य होतं, काहीही शक्य होतं अभ्यासात, अभ्यासही सुंदर होतं आणि मग तुमच्या प्रगतीला वारेमाप, अमाप अशी तुमची प्रगती होऊ शकते. परंतु चुकून एखाद्या व्यक्तीचा काहीतरी आजार आहे किंवा त्याला काही जीवनशैलीमुळे आजार आला आहे किंवा आत्ता काल परवा असल्या साथीच्या आजार आला आहे, तर त्यासाठी आम्ही या सगळ्याच लोकांना उपयोगी पडतील अशा फूड सप्लिमेंट जागतिक स्तरावर जाव्यात, यासाठी आयुर्वेदिक औषधी फूड सप्लिमेंट स्वरूपामध्ये कायद्याच्या चौकटीत राहून तयार केल्या, संशोधित केल्या आणि या फूड सप्लिमेंट्स गावापासून जगाच्या गावापर्यंत जाव्यात, यासाठी आम्ही त्यांना अगदी ॲलोपॅथिक औषधं जशी असतात तशा प्रकारचं संशोधन करण्याचा प्रयत्न केला. परंतु मूळ ढाचा औषधांचा बदलू दिलेला नाही, त्याला फक्त फूड सप्लिमेंट स्वरूपामध्ये त्याच्या आपण टेस्टिंग्स केले, आपण त्याचं संशोधन त्या प्रकारे केलं. तर यांचं लहान लहान मेळावे घेणं, गावोगावी जाणं, त्यांना समजून सांगणं, आजार म्हणजे काय समजून सांगणं आणि ज्यांना गरज असेल त्या सप्लिमेंट. अदरवाईज तुमच्या आहारामध्ये जवळच्या पालेभाज्या, जवळच्या वनस्पती, जवळच्या साधी आयुर्वेदिक वनस्पती वापरून तुम्हाला आजारी शिवाय कसं राहता येतं किंवा आजार नॉर्मल कसं करतात याचं एक जीवन शिक्षण आपण त्यामध्ये देतो आणि त्यातून गरज पडली तर सप्लिमेंटचा आपण त्यांना पुरवठा करतो. या ठिकाणी प्रामुख्याने आपला उद्देश आहे की तुम्ही स्वतः आयुर्वेद फॉलो करा. आयुर्वेदाचं जी काही तंत्र आहे, जो काही मंत्र आहे, तुमचं जीवनशैली जी आहे ती आयुर्वेदाप्रमाणे होते आणि मग गरज पडेल तर औषधं करीत. नक्की. म्हणजे आयुर्वेदात आणि ज्याला आपण ध्यान म्हणतो, या दोन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित हँडल केल्या, मला असं वाटतं तुमची जीवनशैली जी काही व्यवस्थित चालायची ती नक्कीच चालेल. ग्लोबल याच्या माध्यमातून सर एकच विश्वकल्याण उपक्रमामध्ये जागतिक शांतता व समृद्धी ध्यान मार्गाने ग्लोबल डायबिटीस रेडिकेशन प्रोग्राम, ग्लोबल कार्डिओ केअर अँड क्युअर प्रोग्राम, ग्लोबल किडनी केअर अँड क्युअर प्रोग्राम, असे साधारण एक 20-22 प्रकारचे प्रोग्राम्स आहेत आणि प्रत्येक प्रोग्राममध्ये एखादा गाव, एखादा जिल्हा, एखादी कंपनी, तुम्ही तुमची या आजारातून मुक्त करा किंवा सगळ्या आजारातून तुमचा गाव, जिल्हा, तालुका, कंपनी मुक्त करा आणि अशा प्रकारे काम करण्यासाठी आमचे वैद्यकीय लोक, तज्ज्ञ तयार आहेत, आमच्याकडचे उपक्रम तयार आहेत. आम्ही अनेक गावांच्याकडे जातो आहे, अनेक देशांच्याकडे जातो आहे आणि याचंच फलित म्हणून युनायटेड नेशन्सने या आमच्या कामाची दखल घेतली आहे आणि ते लोक भेटायला आले. खरंच म्हणजे गेल्या 31 वर्षाच्या कामाची पावती, कितीही मोठं आम्हाला बक्षीस मिळालं, पारितोषिक मिळालं, तर त्याच्यापेक्षा या आनंदाला पारावर नाही आहे. निश्चितपणे आपण खरंच सरांना शुभेच्छा देऊया की हे जे त्यांचं काम चालू आहे की विश्व कल्याणाचं जे काही स्वरूप त्यांचं मोठं करायचं आहे, ते निश्चितपणे आपण त्यांना शुभेच्छेच्या माध्यमातून आपण त्यांना खूप शुभेच्छा देऊया की हे काम त्यांचं फलित होऊ, मोठं होऊ. मला सांगा, याच्याबरोबर तुम्ही जसं खेडेपाड किंवा गावोगावी ही जी तुमचं कन्सेप्ट आहे, तर ते कशा प्रकारे आपण केलं पाहिजे आमच्या व्ह्युअर्सला सांगा. की तुम्ही जसं मगाशी म्हणलात की ही ज्योत से ज्योत लगाते चलो, तर थोडक्यात साधी गोष्ट आहे की जसं आपण आरोग्याचं प्रशिक्षण देतो लोकांना व्याख्यानाच्या माध्यमातून, मेडिटेशनचं रिअलायझेशन म्हणजे तुम्हाला मेडिटेशन रिअलाईज झालं पाहिजे, आत्मानुभूती आपण त्याला म्हणतो. त्या आत्मानुभूतीच्या माध्यमातून
जे काही लोकांना समजतं, तर त्या आत्मानुभूतीचं ध्यानाचं एक सेशन आपण लोकांना देतो. तेच आपण प्रशिक्षणातून तुमच्या लोकांना देऊ, ज्यांना असोसिएट होत्या डॉक्टरांना देऊयात, त्या गावच्या लोकांना देऊयात, त्याच प्रकारे समाजसेवकांना देऊयात. आणि तेच शिक्षण प्रशिक्षण आरोग्य संदर्भातलं ज्या काही 31 वर्षामध्ये आम्हाला सापडले, तो सगळा ठेवा, तो सगळं भांडार या लोकांना ओपन करून दिलं जाईल. आणि त्याच्यामध्ये निरंतर संशोधन करत राहणं हे आमचं काम असेल. निश्चितपणे मित्रांनो, एक सांगायचं आहे, सरांनी बरेचसे आजारावरती उपचार केलेले आहेत, परंतु त्यांचं आता एक छोटंसं श्रीमंत आजार हा आमच्याकडे कन्सेप्ट नाही. ओके. औषधी कन्सेप्ट नाही. आहार एवं औषधी. युअर फूड इट सेल्फ इज अ मेडिसिन. तुमचा आहार हेच तुमचं औषध आहे. आयुर्वेदामध्ये कुठेही आम्हाला औषध विकायला जायचं नाही, औषध घ्यावून म्हणायचं नाही. ज्यावेळेस मला पहिले प्रथम सांगितलं की 32 वेळा चावून खा, निश्चित तुमचा डायबिटीस कमी होतो. मूळव्याध कमी व्हायचं असेल तर तोही कमी होतो. माउथ अल्सर आणि मूळव्याध जवळपास सारखेच आजार, तेही कमी होतं. अरे, तुम्हाला कॅल्शियमची कमतरता पडते, ती तुम्ही चावून खाल्लं तर ती सुद्धा नॉर्मल होतं. हा, काही प्रमाणात औषधांची सुरुवातीला गरज भासते, परंतु तुम्ही व्यायाम, आहार, विहार, ध्यान आणि हे सगळं व्यवस्थित आहार घ्याल, त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुम्ही निरामय निरोगी जीवन जगू शकता. जगताच. म्हणजे मित्रांनो, सरांचा विश्व कल्याणचा उपक्रमामध्ये एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की कुठलाही आजार हा तुम्हाला मूळ कुठल्या प्रकारे होतो, तुमचं खाणीमान आणि तुमचं राहणीमान, या 2 गोष्टी जर तुम्ही सुधारवल्या तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या औषधाची, कुठल्याही प्रकारची मेडिसिनची गरज पडणार नाही. ही सरांचं कन्सेप्ट आहे की आपल्याला एकच वेळ जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या कागदपत्रामध्ये, यांच्या गाईडलाईन्समध्ये आम्हाला एक वाक्य सापडले, डायबिटीस इज नथिंग एल्स बट मेटाबॉलिक डिसऑर्डर. आमच्या जुन्या काळच्या बाळामध्ये सापडायचं की चयापचयी क्रियेतील बिघाड म्हणजे मधुमेह. दुसरं एक वाक्य सापडलं या इंग्लिश भाषेमध्ये, WHO मध्ये, की इन ॲसिडिक मीडिया इन्सुलिन गेट्स इनॲक्टिव्हिटी. अरे, आमच्या आयुर्वेदामध्ये हेच सांगितलं की आमच्या ह्या आजारामध्ये हेच सांगितलंय, सगळ्या आजारांची जर्नी पित्त. फॉर एक्झाम्पल नॉर्मल केलं तर किती सुंदर काम होतं. आता फॉर एक्झाम्पल इथे बघा मित्रांनो, स्वीट टनाटन आहे, त्याच्या पाठीमागं व्यवस्थित लिहिलेलं आहे की आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढते, भूक, पचन, घशातील खवखव, कफ आणि खाज, पित्त, श्वसन सुधारणा इत्यादी कारणावरती हे टनाटनचं हे चालतं. सप्लिमेंट आहे, यासाठी उपयुक्त ठरणारा सप्लिमेंट आहे. याची थोडीशी माहिती मी तर दिलेली, पण याची थोडक्यात तुम्ही माहिती सांगा. याच्या इन्ग्रेडियंट्स याच्या मागे बाजूला सर्वत्र दिलेले आहे, आपल्याला समजतीलच. परंतु निश्चित कफ 6 ते 7 तासामध्ये बाहेर पडायला सुरुवात होते. मागच्या संसर्गजन्य आजारांच्या लहरीमध्ये अगदी गेल्या 2 वर्षात साधारण 5,000 लोकांनी पॉझिटिव्हपासून निगेटिव्ह होण्याचा प्रवास या अजून 4 प्रकारच्या सप्लिमेंटच्या सहाय्याने केला. आणि अलीकडे याला रिफाईन करता करता हा 7 दिवसाचा डोस तयार झाला. म्हणजे घशातली खवखव असेल, तुम्हाला कफ असेल, कसकस असेल, पित्त, पचन, खरंच सगळं आम्हाला असं वाटतं की या दिव्य औषधी आमच्याकडे अशा अनंत प्रकारच्या आहेत. आयुर्वेदामध्ये भांडारच आहे. मित्रांनो, याचा कन्सेप्ट असा नाही की तुम्ही औषधी खावे. औषधी ही माणसाचा आहार नाही. जुन्या परंपरा आणि जुन्या रूढीमध्ये असं म्हटलं जातं की जुन्या लोकांचा आहार म्हणजेच त्यांचा औषध होतं. आता पद्धत बदलली आहे, आता औषधमध्येच त्यांचा आहार झालेला आहे. तर याचं कारण असं आहे, तुम्ही जे काही शरीराची विटंबना करता, शरीराला वेळच्या वेळेला जे पाहिजे ते देत नाही आहेत, यदाकदाचित त्या कारणामुळे तुमचा हा प्रकार झालेला आहे की एक टायमाचं तुमचं आहार म्हणजे तुमचं औषध आहे. तुम्हाला एक टायमाचं जेवण बंद करायला होतं डॉक्टर, आणि त्याच्याऐवजी तुम्हाला औषध घ्यायला होतात. तर आपला औषध घेण्याची जी काही प्रोसेस आहे, जर तुम्ही तुमचा आहार योग्य वेळेत योग्य प्रकारे जर केला तर निश्चितपणे तुम्हाला ह्या जे एक मेडिसिन आहेत ती जी हॉस्पिटलची जी काही प्रोसेस आहे त्यापासून वाचवता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं सरांनी सांगितलं, ध्यान. आपल्याला डिस्टर्ब करेल. ॲलोपॅथीमधून आम्ही मॉडर्न सायन्स शिकलो, बरोबर. ट्रॅडिशन्समधून वनौषधींच्या मधल्या सूक्ष्म आहार शिकलो, बरोबर. मग त्यांना समाजामध्ये पोहोचवण्यासाठी ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद या सगळ्याच लोकांना बरोबर घेऊन आपण चालतोय. ॲलोपॅथीच्या लोकांना त्यांच्या फायटोकेमिकल्स आणि केमिकल्स शिकवतो, याच्यामध्ये हे इन्ग्रेडियंट्स आहे. त्यामुळं सगळ्याच पॅथी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. इमर्जन्सी ॲलोपॅथी इज रिअली द बेस्ट. त्याचप्रमाणे आपला विचार किंवा आपला
प्रवाह जरी असला की आजारमुक्त, तरीसुद्धा आज लगेच ते शक्य नाही आहे. तर यांच्याबरोबर काम करत प्रवाह मिसळत मग हळूहळू तो प्रवाहात संपत जाईल आणि एक वेळ असेल की समाजामध्ये कुणीही आजारी नाही. खरं ते आमचं दिव्य स्वप्न आणि तो खरा या पृथ्वीची स्वर्ग बनण्याची वेळ. पाहूयात काय जमतंय. मित्रांनो, खरंच अनिल घनवट सरांना आपण शुभेच्छा देणारच आहोत, देतही आहोत, इथून पुढेही देणार आहोत. आणि सरांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक आजारावरती कशा प्रकारे शरीराचा आहार घेऊन आपण कशा प्रकारे त्याच्यावर उपचार करू शकतो. औषध हा नंतरचा प्रकार आहे, बरोबर. तर आपल्याला प्रथम जसं सरांनी मागाशी सांगितलं की एखाद्याला मूळव्याध असेल तर त्याचं मूळ कारण असं आहे की तुम्ही खाण्याची जी प्रोसेस आहे, तुम्ही 32 वेळा चावत नाही म्हणून यदा कदाचित ते मूळव्याधचा त्रास होतो. तर तो त्रास कमी करण्यासाठी किंवा त्या त्रासापासून दूर राहण्यासाठी 1-2 प्रोसेस आहेत, जी जसं सरांनी सांगितलं की चावून खाणे आणि दुसरी काही पदार्थ असतात त्याचं पथ्य पाळणे. पथ्य वगैरे या गोष्टीला आम्ही सहमत होणार नाही. नाही म्हणजे कसं की आयुर्वेदाप्रमाणे ते पथ्य अपथ्य वगैरे सगळ्या गोष्टी खरंच तंतोतंत बऱ्या आहेत, परंतु आपण सामान्य आरोग्याचा विचार करतो. त्या सामान्य आरोग्याचा विचार केला तर तुम्ही ज्यांना आजारापासून मूळव्याधपासून दूर राहायचं, उदाहरणार्थ आपण पाहतोय प्रत्येक घास 32 वेळा चावून खाल्ला, ज्यानं शरीरामध्ये उष्णता निर्माण होणार आहे असे घटक टाळले किंवा कमी केले, स्पायसी फूड कमी केले, तर निश्चित तुम्हाला मूळव्याधपासून दूर राहता येईल. आणि मूळव्याध किंवा माउथ अल्सर म्हणजे तोंड येणं आहे काय, तर तुमचा तो एक इंडिकेटर आहे. युअर मेटाबॉलिक डिसऑर्डर्स दॅट इंडिकेट बाय वे ऑफ माउथ अल्सर ऑर पाईल्स. म्हणजे तुमचं पचन बिघडलं आहे हे सांगण्याचं काम तुम्हाला घंटा वाजवल्यासारखं कोण सांगतं, तर तोंडातला होणारा तोंड येण्याची प्रक्रिया किंवा मूळव्याध. मग तुम्ही तुमचं पचन सुधारवा, ते आपल्याप कमी होतं. शरीराला खूप मोठी देणगी आहे की युअर बॉडी कॅन हील युअर इटसेल्फ. त्यांना स्वतःला बरं करण्याचं जसं तुम्ही म्हटलात इंडिकेटर देतं, शरीर इंडिकेटर देतं की तोंड आलेले म्हणजे तुम्हाला त्याचे त्रास होणार आहे वेगवेगळ्या प्रकारचा. सर, मला एकच प्रश्न इथे विचारायचा आहे की एखादा आजार आपल्याला होत आहे हे जर कळलं तर त्याच्यावरती लगेच उपचार होतो. एखादं एक्झाम्पल की समजा मला एखादा आजार आहे तर तुम्ही जसं ध्यान करायचं म्हटलं, त्या ध्यानाने असं काही फरक होतो का? ध्यानावरती बोलण्यासाठी खरंच तुम्ही एक वेगळा सेशन घेऊन या. बरं, ते थोडक्यात एक की बाबा थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. वेदोक्त साधारण 1000 प्रकारचं ध्यान आहे. गेल्या अनेक हजारो वर्षांच्या परंपरेप्रमाणे गुरु शिष्य परंपरेत हजारो प्रकारचे ध्यानाचे प्रकार आहेत. अलीकडे असलेल्या प्रचलित अध्यात्म किंवा आज धर्म या संकल्पनेत आलेले ध्यानाचे प्रकार आहेत. या सगळ्यांचं आपण विचार करता, अभ्यास करता एक शास्त्रीय ध्यान जे आहे, काही न करणे म्हणजे ध्यान, आणि ते केलं तर निश्चित आजार कमी होऊ लागतात. परंतु ते कमी होण्यापूर्वी आपण आपलं शरीर जर हेल्दी असेल तरच ध्यान करू शकतो, हे महत्त्वाचे असेल. म्हणून ध्यान करण्यासाठी तुमचं शरीर निरोगी पाहिजे, हे मात्र नक्की आहे, बरोबर. निश्चितपणे मित्रांनो, आपण अजून पुढे एपिसोड घेणार प्रत्येक रोगावरती कसा उपचार आणि कशा आयुर्वेदिकप्रमाणे किंवा ध्यानाप्रमाणे किंवा अनेक अजून गोष्टी आहेत प्रोसेसप्रमाणे आपण त्या सरांच्या माध्यमातून घेणार आहोत. निश्चितपणे आपण घेऊया. आणि या कार्यक्रमामध्ये सर आपण सहभागी झालात आणि वेळात वेळ काढून आमच्या आरोग्य कट्ट्यावरती लोकांना किमान एवढं तरी कळलं की आपला आरोग्याचा गुरु, आपला आरोग्याचा रखवाला आपण स्वतः आहोत. तर एवढं जरी तुम्हाला कळलं तरी पण पुढची एक प्रोसेस तुम्हाला कळेल निश्चितपणे. सर, वेळात वेळ काढून आपण आमच्या या आरोग्य कट्ट्यावरती आलात, आपलं मनापासून आभार. आणि आम्हाला शब्द दिलेला आहे तुम्ही, निश्चितपणे आम्हाला कधीही बोलवा. आम्ही प्रत्येक रोगावरचे जे एपिसोड करणार आहोत ते आम्ही देऊया. श्रीमंत, आम्ही गावोगावी जातो, कंपन्यांच्यात जातो, संधी दिली तर व्याख्यान देतो, अपडेट करतो. त्यातनं अनेक लोकांचे अनेक आजार केवळ एज्युकेशन झाल्यामुळं कमी होत होत बरे होत चालले. क्या बात आहे. तर निश्चित तुम्ही जर हा कार्यक्रम हाती घेतला तर आमची संस्था आपल्यासाठी नेहमीच पुढे. विश्वकल्याण उपक्रमाचा जो काही नंबर आहे तो आपल्या स्क्रीनवरती खाली आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून सरांना कधीही तुमच्या आजाराबद्दल माहिती देऊ शकता. ते निश्चितपणे तुम्हाला त्याची माहिती देतील. हे आमच्या तज्ज्ञ वैद्यांच्याकडनं सल्ला दिला जाईल. तुमचा आजार त्या नंबरवरती पाठवा आणि त्याच्यावरती तज्ज्ञांचा विचार घेऊन त्याच्यावरती उपचार नक्कीच तुम्हाला मिळेल. सर, धन्यवाद. आपण कार्यक्रमामध्ये सहभागी झाला. धन्यवाद.